नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे सांजोरी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मैत्रिणींनो, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. साहित्यामध्ये आहे मैदा. 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. रवा जाड असेल तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून. 1 वाटी चारोळी, 1 वाटी साखर. तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता. चला तर मैत्रिणींनो, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, सांजोरी तयार करण्यासाठी आपल्याला पीठ मळवायचं आहे. तर आता आपण घेतलेला मैदा आणि रवा या भांड्यामध्ये घालूया. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण 2 चमचे तेल गरम केलेलं आहे मोहन म्हणून, ते यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. थंड झालेलं आहे. आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे बघा, पिठामध्ये आपण तेल टाकल्यानंतर छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीमध्ये आपल्याला पिठाला आपण भिजून घेतलेलं आहे, छान मळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळसाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, ही चारोळी आणि साखर आपल्याला हे एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण चारोळी आणि साखर दोन्ही एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीत असे बारीक झालेलं आहे. तर आता सुरुवात करूया आपण सांजोरी बनवण्यासाठी. आता इकडे बघा, पीठ सुद्धा छान मळलेलं आहे. हे बघा, असा लहान आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि एक पारी लाटून घ्यायची आहे. तर हे बघा, अशी आपण पारी लाटून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे पुरणासारखं. थोडासा हे वरचा गोळा आपण काढून घेऊया. आणि आता पुन्हा याला हलक्या हाताने थोडी लाटून घेऊया.
ह्या पद्धतीमध्ये. तर आपण अशा 2-3 करून घेऊया आणि नंतर आपण तळून घेऊया याला. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सांजोरी तयार केलेली आहे आणि आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. इकडे बघा, आपण तेल गरम करायला घेतलेलं आहे आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. तर आता सांजोरी यामध्ये आपण सोडूया. थोडी साईडला पडलेली आहे. छान आपल्याला खमंग तळून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपण तयार केलेल्या सर्व सांजोऱ्या तळून घेऊ. आता आपल्या सर्व सांजोऱ्या तयार करून झालेल्या आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण अक्षय तृतीयानिमित्त सांजोरी तयार केलेली आहे, तेही चारोळीपासून. तर एकदम आपण सोप्या साध्या पद्धतीमध्ये तयार केलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि या सांजोरीसोबत खायला आपण केलेला आहे आमरस. तर हे बघा, एक आंब्याचा आपण आमरस केलेला आहे. आंबा आपण उकडून घेतलेला आहे आणि एका आंब्यासाठी आपण 6 चमचे साखर सोडलेली आहे, 1 वाटी पाणी सोडलेलं आहे. तर या मस्त आंबट गोड चवीचं असं झालेलं आहे आमरस तयार. यामध्ये आपण सोडणार आहे तूप. घरी तयार केलेलं तूप आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण सांजोऱ्या तयार केलेल्या आहेत. ते सांजोऱ्या तुम्ही तुमच्या घरी नक्की तयार करून बघा, खाऊन बघा. आणि आपला व्हिडिओ, आपली रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.